जुळे सोलापुरातील गणेशनगर भागातील बस थांब्याजवळ समर्थ ज्वेलर्सचे दुकान आहे. शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:47 दोघे जण ज्वेलर्सच्या दुकानात शिरले. एकाने बंदुकीचा तर दुसऱ्याने कोयत्याचा धाक दाखवला. त्यांनी सोबत आणलेल्या बॅगेत दुकानदाराला दागिने भरायला सांगितले, पण अवघ्या 30 सेकंदात दोघेही दरोडेखोर 1 ग्रॅमही दागिना न घेता पसार झाले. या प्रकरणी दुकानदार दीपक दिगंबर वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. सोलापुरातील व्यंकटेश बुधले हा IT इंजिनियर 20 ऑक्टोबर रोजी रात्री 10च्या सुमारास मैत्रिणीसोबत विजापूर रोडवर फिरायला गेला होता. त्यावेळी रात्री 10च्या सुमारास त्याला दोघांनी अडवून जीवघेणा हल्ला करत गळ्यातील चेन हिसकावून नेली होती. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध अजूनही लागलेला नाही. तोपर्यंत शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी विजापूर नाका पोलीस हद्दीत ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला. हातात कोयता बंदूक घेऊन आलेले दरोडेखोर चोरी न करताच पसार झाले, पण या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समजताच विजापूर नाका ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक फॉरेन्सिकची टीम देखील दाखल झाली, पण श्वान जागेवरच घुटमळले तर फॉरेन्सिकच्या हातातही काही लागले नाही. दुकानदार त्या दोघांना पाहून घाबरला होता. आरडाओरड केली. त्यावेळी ते दोघे जण लगेच पसार झाले. दुचाकीवरून ते तिघे जण आले होते. त्यातील एक जण गाडीवर बाहेर थांबला होता, असेही पोलिसांनी सांगितले. समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांपैकी एकाकडे बंदूक होती, पण ती बंदूक ओरिजिनल नव्हती. लहान मुलांच्या खेळण्यातील टिकल्या उडवण्याची ती बंदूक होती, असे पोलिसांनी सांगितले. हातात बनावट बंदूक असल्यानेच दरोड्यासाठी आलेले दोघे जण घाबरून पसार झाल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवला.